कोल्हापूरमध्ये आलो होतो तेव्हा एके ठिकाणी मला आशिष दिसला. मला खरंच काहीच माहिती नाहीये काका. नाही, मला वाटलं तो तुला भेटायला कोल्हापूरला. काका मी शपथ घेऊन सांगते, आशिष काय करतो, कुठे राहतो, मला त्याच्याबद्दल काडीची सुद्धा माहिती नाहीये. अरे हे बघ, ठीक आहे, एवढं काही आकाश कोसळलेलं नाहीये, काही गरज नाही एवढं एक्सप्लेनेशन द्यायची. नाही, मी एक्सप्लेनेशन नाही देते, पण मला माहित नाही. हे बघ म्हणजे खूप विचार करू नकोस. कदाचित मला भास झाला असेल तो आशिष नसेल सुद्धा. मी येऊ का वर्गात? या मॅडम, आता वर्ग तुम्हालाच पुढे सुरू ठेवायचा आहे. मी निघतोच आहे, एक काम आहे. काम? आता तुला कसलं काम आहे? अगं, असतात आम्हाला काम, हो ना? मंजिरी, एक विचारू? मी मजेत आहे की नाही हेच विचारणारच ना? मजेत आहे अगं मी. ह्यांच्याकडून कळलं अगं ते. पण हे कोल्हापूरला आले होते तेव्हा काही घडलं का ग? हा, नाही का? तेव्हापासून खूप अस्वस्थ आहेत ते. मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला पण काही उत्तरच देत नाही. आणि दुसरं कोणी समोर असलं ना की हे आता जसे निघून गेले तसे निघून जातात. त्यांच्या मनात नक्की काहीतरी खाते, मला माहिती आहे. अगं खरंच असं काहीच नाही. मला तर वाटतं त्यांना ऑफिसची टेन्शन्स असतील म्हणून हे सगळं होतंय, बाकी काही नाही. अशी वेगवेगळी टेन्शन समजून घेण्या इतपत संसार झालाय का आमचा? काय झालंय? अगं काहीच नाही घडलंय तिथे, तू नको काळजी करूस. सत्यजित पण ना, हीच वेळ मिळाली होती का यायला? अगदी मुहूर्त काढून यावा तसा आला. कधी नव्हतं तर त्या मुलांनी फोन उचलला होता आणि काही न बोलता कट करावा लागला. आता तिचं भूतकाळ कसं कळणार? प्लीज उचल. शी, आता काय करू मी? पण ज्याने फोन उचलला होता तो आवाज मुलाचा होता. हो, तो आवाज नक्की मुलाचा होता. कोण असेल तो? मंजिरीचा मित्र का शत्रू का तिचा एक्स बॉयफ्रेंड? हॅलो. हॅलो. हा बोला ना. नाही, काय नाही, पोहोचल्यावर फोन नव्हता केला मी, म्हणून मग. बरं. झोपलीस का तू? नाही अजून. मग कधी? झोपेन ना आता. बरोबर, मग मी ठेवतो फोन, उगीच तुला. नाही
म्हणजे बोल ना. तुम्ही जेवण केलं ना? हा, वाटेत जेवले मी. बाहेर पावसाचं वातावरण झालंय हो. मला लागला पाऊस थोडासा. थोडं थांबलं असतात तर बरं वाटलं असतं आईला. हॅलो. हा, नाही मला नव्हतं शक्य. मी तेच सांगितलं आईला. उशीर झालाय खूप. हो, ऑफिस पण आहे ना सकाळी. मग बाकी नाही, काही नाही. ठेवू का फोन? ठीक आहे. मंजिरी, आणि काय? नाही आणि काय काय नाही, ठेवतो. ठीक आहे. हॅलो. प्लीज लवकर परत ये. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. हे यू आर लुकिंग नाईस. थँक्यू. तू आज घरी आहेस ना, मला लय भारी वाटतंय. मला पण खूप छान वाटतंय. मला पण खूप छान वाटतंय. मिसेस मंजिरी मुधोळकर, तुमची ना भाषाच बदलली आहे. गप ग, काहीतरी काय. ए बरं चल, लवकर तयार हो, आपल्याला निघायचंय. कुठे? प्लॅनेटवर. कॉलेज नावाच्या प्लॅनेटवर जायचंय. स्पेसशिप आपलं वाट बघतंय. सो गेट रेडी सून. मधुरा अगं काय? मंजिरी, काय आहे? कुठे निघालीस तू? अगं मी आणि मधुरा कॉलेजला निघालो. कॉलेजला जाणार आहेस तू? हो, किती दिवसांनी चालली आहे. बाप रे, मज्जा येणार खूप. मंजिरी, अगं कशाला जुन्या गोष्टी उकरून काढतेस? आई अगं माझं कॉलेज आहे ते. माझ्या आयुष्याची महत्वाची 5 वर्ष तिथे घालवली आहेत मी. कितीतरी आठवणी आहेत माझ्या त्या कॉलेजमध्ये. पण हे सगळं नाही गेलीस तर नाही चालणार. आई आई अगं एका चुकीच्या गोष्टीमुळे बाकीच्या 100 चांगल्या गोष्टी सोडून द्यायच्या का आपण? लोक 100 चांगल्या गोष्टी विसरतात आणि नेमकी एकच वाईट गोष्ट लक्षात ठेवतात. आई प्लीज. ठीक आहे, जा हवं तर. तुला काय बरोबर वाटतंय ते. आई स्वतःचा अपमान करून घेण्याची खूप हौस आहे वाटतं तुला. हौस नाहीये. मंजिरी जायच्या आधी मला हे सगळं करायला सांगून गेली होती, म्हणून करते. तुझा विश्वास बसत नसेलच. 1 मिनिट. हॅलो. नाही काय नाही. झाली का ऑफिसची सगळी तयारी? मी नंतर करतो फोन. बाय. हॅलो. तिला फोन करायची काय गरज होती?
आजकाल तुला प्रत्येक गोष्टीचा पुरावा लागतो ना, म्हणून प्रिया. तुझा शर्ट काढून ठेवलाय. त्यावर कुठलं जॅकेट घालणार आहेस ते सांग म्हणजे. आत्या आणि मावशी थोड्या वेळात तुळजापूरला जायला निघताय. मावशी औषधं घेतलीस ना सगळी? अगो हो, औषधं घेतलीये ती मी वेळेवर घेईन, जेवण वेळेवर घेईन, इकडचं तिकडचं पाणी पिणार नाही. झालं. आणि हो, गर्दीत दर्शन घेऊ नका, कारण मी फोन करून तुमची सोय केली. या नको ना काळजी करूस. आणि त्याचं काय, दुपारी दर्शन झालं की आम्ही संध्याकाळी परत येणार ना. आजच येणार आहे? नाही नाही, तर मी काय म्हणत होते, रात्रीचा प्रवास कशाला करायचा? त्यापेक्षा ते देशमुख आहेत ना, त्यांच्याकडे राहा ना. मी फोन करून तसं सांगितलंय त्यांना. अगं हो, पण इथे मी आहे ना, तू नको काळजी करू, तू निश्चिंत होऊन जा. तू म्हणशील तसं. चला आज येतो. काळजी घे. ताई, ए व्हॉट इज दिस यार, तू अजून तयार नाही झाली आहेस. मी तयार आहे, निघूया. तू तयार आहेस? तू अशी येणार आहेस? हो. डोंट टेल मी की तू अशी येणार आहेस. का? काय वाईट आहे यात? काय वाईट आहे? अगं सगळंच वाईट आहे. कॉलेजला काय कोणी कधी साडी नेसून गेलं होतं का? मधुरा, आता मी फक्त साडी नेसते, माहितीये ना तुला. ते फक्त मुधोळकरांकडे, इकडे नाही. अगं पण पटकन हा ड्रेस घे. तुला माहितीये का, तू जान होतीस एकेकाळी या कॉलेजची. प्लीज त्यामुळे लवकर तयार हो आणि पटकन बाहेर ये. मधुरा, लवकर. मधुरा. झाली तुमची सगळी कामं? हो ताईसाहेब, सगळी कामं झाली. छोटी छोटी राहिली ती, पण ती बी होतील बघा. राहू दे. आता जी कामं राहिली आहेत ती राहू दे. तुम्ही सगळेजण जा, सुट्टी घ्या. ताईसाहेब, पण साहेब ऑफिसवर येणार आहेत ना? नाही, साहेब ऑफिसवरनं डिरेक्टली पुण्याला जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही सगळेजण आज सुट्टी घ्या. मी पण थांबते ना तुमच्यावर. नको, माझ्या एकटीसाठी तुमच्या सगळ्यांची काय गरज आहे? तसंही तुम्हाला खूप दिवसात सुट्टी मिळाली नाहीये. तुम्ही सगळेजण जा, घरी जा, मज्जा करा. जा. पण बाईसाहेब, सांगितलं ना गरज नाहीये म्हणून. जा. नंदू, हा बाईसाहेब. सुट्टी त्यांच्यासाठी होती, तुझ्यासाठी नाही. तू थांबायचंयस. हो थांबतो की. ओ, ग्रेट ट्रेडिशनल इंडियन वुमन, राईट? लग्न झालं म्हणजे काय झालं ग? नवरा कुणी देव आहे का? उद्या नवऱ्यानं जीव द्यायला सांगितला, देशील?
मंजिरी अशी काय बघतेस? हे काय झालंय तुझं? ही अशी कुठल्याही कारणावरून रडत बसणारी मंजिरी अजिबात चांगली नाही वाटत. आता हेच आयुष्य आहे माझं. वेडबीड लागलाय का तुला? उगाच नसते इमोशनल फंडे कवटाळायचं आणि हे असं काहीतरी बोलत बसायचं. सोडून दे. इमोशनल वगैरे असावं ग माणसानं, पण त्याला काही लिमिट? अशानं सगळं जाऊन फक्त दुःख दुःख एवढी एकच भावना उरेल तुझ्याकडे. नशिबात जे असेल ते भोगावंच लागेल ना. हो, ग्रेट ट्रेडिशनल इंडियन वुमन, राईट? असंच वाटतंय ना तुला? वाटावं ना, त्यात काहीच चूक नाहीये. पण याचा अर्थ असा नाही की स्वतःची काहीच चूक नसताना फक्त सहन करत राहावं. जरा आठव मंजिरी, कॉलेजमध्ये एखाद्या मुलाने एखाद्या मुलीची छेड काढली ना, तर त्या मुलाचं कॉलेजमध्ये राहणं मुश्किल करून सोडायचीस तू. आणि आता नवरा संशय घेतो, हवं तसं बोलतो, तर त्याला धडा शिकवायचं सोडून त्याचं निमूटपणे ऐकून घेतेस. लग्नानंतर आता तेच माझं सर्वस्व आहे. लग्न झालं म्हणजे काय झालं ग? नवरा कुणी देव आहे का? उद्या नवऱ्यानं जीव द्यायला सांगितला, देशील? हो, त्यांचा शब्द शेवटचा आहे माझ्यासाठी. खरंच एवढी बदललीस मंजिरी? लग्नानंतर असंच असतं ग. नवरा आणि बायकोला स्वतंत्र अस्तित्व नसतंच. मुळे तुला नाही कळणार मंजिरी. त्यावेळेचं तुझं आयुष्य वेगळं होतं, तुझे प्रश्न वेगळे होते, तुझ्या जबाबदाऱ्या वेगळ्या होत्या. पण आता माझं आयुष्य वेगळं आहे. माझे प्रश्न वेगळे आहेत, माझ्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत. आणि कुठलेही प्रश्न असं धडा शिकवून नाही सुटत ना. खरंच अवघड आहे तुझं. नाही, तुला नाही समजू शकत. ऑल द बेस्ट. असं काय एवढं आकाश पाताळ एक झालंय अगं काकू? जसं काय जिजू हिला गन पॉइंट वरच ठेवणार आहेत. आणि जर का खरंच जिजू काही बोलणार असतील ना, तरी पद्धत नाही आपल्या बायकोशी असं काही वागण्याची. अरे नवरा आहे म्हणून काय त्यांनी कसाही हक्क गाजवायचा? मधुरा, बास. त्यांच्याबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. ताई, अगं ऐक ना. अगं काय 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 झालंय? इतका लवकर का आलात तुम्ही? अगं मला थांबायचं होतं. ही बघ ना कशी करते. ताई अशी काय? कुठे काय? माझं चार्जर मी इथेच ठेवलं, तू कुठे गेलं? अगं मी घेतलं. का का घेतलंस तू? मला न विचारता माझ्या वस्तूला हात का लावतेस तू मधुरा? अगं पण त्यात काय झालं एवढं? आता कुठे गेलं प्लीज सांग मला. अगं ते काय तिकडे. अगं काय करतेस तू? लाईट्स नाही आहेत. काय? काकू, काकू प्लीज प्लीज इन्व्हर्टर तरी ऑन कर ना. आता जा ना. अगं इन्व्हर्टर बंद पडलाय. पण काय झालं एवढं? लाईट आलेत. लाईट आले? असं काय एवढं आकाश पाताळ एक झालंय अगं काकू? जसं काय जिजू हिला गन पॉइंट वरच ठेवणार आहेत. मधुरा प्लीज, हे बघ आता माझा वाद घालण्याचा अजिबात मूड नाही. पण नाही मी मधुरा. अगं आणि जर का खरंच जिजू काही बोलणार असतील ना, तरी पद्धत नाही आपल्या बायकोशी असं काही वागण्याची. अरे नवरा आहे
म्हणून का त्यांनी कसाही हक्क गाजवायचा? मधुरा बास, त्यांच्याबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही हं. तुला काय वाटतं ते जसे दिसतात रागीट तसे आहेत आणि तू का ओळखतेस का त्यांना? ते बाहेरून कसंही वाटत असले ना तरी ते माझं सर्वस्व आहेत आणि त्यांचा अपमान करण्याचा तुला काहीच अधिकार नाहीये. त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला माहितीये. त्यांना माझी किती काळजी वाटते हे मलाच माहितीये. आणि आमच्या दोघांमध्ये तिसरं कोणी बोललेलं मला अजिबात चालणार नाहीये. माझ्या मनात त्यांच्याबद्दल काय जागा आहे ना हे फक्त मला माहितीये. आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दल असलेली जागा किती मोठी आहे हे मी सांगू पण शकत नाही. अगं हो मंजिरी, कळतंय आम्हाला हे सगळं, पण काय प्लीज प्लीज मला जरा वेळ एकटं बसू दे. नाही पण मला अजूनही उत्तर मिळालेलं नाही येत. एक मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणून त्यात एवढं काय चिडण्यासारखं? मधुरा